मित्रांनो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्व आणि युरोपमध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्याबाबत सतत विधाने करत आहेत. नुकतेच या संघर्षाबद्दल बोलताना ट्रम्प यांनी तिसऱ्या महायुद्धाबद्दलही मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की सध्याची परिस्थिती पाहता असं दिसतंय की तिसरे महायुद्ध फार दूर नाही, पण मी अमेरिकेचा अध्यक्ष असल्याने ते टाळता येईल. माझ्याकडे महायुद्ध थांबवण्याची योजना आहे. पाहुयात याविषयी सविस्तर माहिती. नमस्कार, मी अमृता. इनसाइड स्टोरीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, अमेरिकेतील मियामी मध्ये एका कार्यक्रमात बोलताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की आपण जगभरात सुरू असलेली युद्धे संपवून जगात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत. युद्धामुळे आणखी लोक मरावेत अशी आमची इच्छा नाही. आपण मध्य पूर्व आणि युक्रेन मधील मृत्यूकडे पाहिले तर आपण समजू शकतो की आपण तिसऱ्या महायुद्धापासून फार दूर नाही. यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रशासनाला लक्ष्य करत ट्रम्प म्हणाले की जर बायडेन यांनी आणखी 1 वर्ष राज्य केले असते तर जगाने निश्चितच तिसरे महायुद्ध पाहिले असते. पण आता मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असल्याने असं काहीही होणार नाही. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याबाबत अमेरिकन आणि रशियन प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन केल्याबद्दल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदी अरेबियाचे आभार मानले. यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर युक्रेनच्या अध्यक्षांवर टीका करत झेलेन्स्की यांचे वर्णन एक सामान्य यशस्वी विनोदी कलाकार असं केलं. दरम्यान सौदी अरेबियामध्ये युद्ध थांबवण्याबाबतच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी युक्रेनला आमंत्रित न करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले, मला युक्रेन आवडतो, पण झेलेन्स्की यांनी खूप वाईट काम केलं आहे. त्यांचा देश विस्कळीत झाला आहे आणि लाखो लोक मरण पावले आहेत. जर तुम्ही दोन्ही बाजूंशी बोलले नाही तर तुम्ही युद्ध थांबवू शकत नाही. म्हणून आम्हाला लवकरच युद्धबंदी होईल आणि मध्य पूर्वेत स्थिरता पुन्हा प्रस्थापित होईल अशी आशा आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की झेलेन्स्की कोणत्याही निवडणुकीशिवाय युक्रेनमध्ये सत्तेत आहे. ते हुकुमशहा सारखे वागत आहे. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर केलेली टीका अमेरिकेची बदलती भूमिका दर्शवते. यापूर्वी अमेरिका या युद्धात उघडपणे युक्रेनला पाठिंबा देत असल्याचं दिसून आलं होतं, परंतु ट्रम्प यांचे सरकार आल्यानंतर अमेरिका रशियाच्या बाजूने झुकताना दिसत आहे. कॅपिटल वन एरिना येथे ट्रम्प यांचे भाषण झाले. 20,000 लोकांची क्षमता असलेला हा एरिना खचाखच भरलेला होता. याशिवाय कडाक्याची थंडी असतानाही मोठ्या संख्येने लोक बाहेर उभे होते. ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून बाहेर काढण्याबाबत बोलले. ट्रम्प म्हणाले की लवकरच आम्ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी निर्वासन मोहीम सुरू करू. शपथविधी प्रसंगी बोलताना ट्रम्प म्हणाले की उद्या दुपारी आम्ही आमचा देश परत घेऊ. अमेरिकेच्या पतनाची 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आम्ही अमेरिकन शक्ती, समृद्धी, प्रतिष्ठा आणि अभिमानाचा नवीन दिवस सुरू करत आहोत. आम्ही आमच्या शाळांमध्ये देशभक्तीची भावना पुनर्संचित करू. कट्टरपंथी डाव्या विचारांना आमच्या सैन्य आणि सरकारमधून बाहेर काढू. आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसाचाराच्या दोषींना माफ करू शकतात. रॅली दरम्यान ट्रम्प म्हणाले की या दोषींविरोधात घेतलेल्या निर्णयामुळे मी खूप खुश आहे. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी आणि इतर नेत्यांच्या हत्येशी संबंधित 60 वर्ष जुने सरकारी दस्तऐवज जाहीर करण्याबाबतही बोलले. त्यानंतर चीनी ऍप टिकटॉकवर बंदी न घालण्याचा पुनरुच्चार केला. शपथ घेतल्यानंतर यासाठी कार्यकारी आदेश जारी करण्याबाबत त्यांनी चर्चा केली. भाषणादरम्यान ट्रम्प म्हणाले की टिकटॉक आजपासून परत आले आहे. यापूर्वी टिकटॉकने शनिवारी रात्री उशिरापासून देशात काम करणं बंद केलं होतं. रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून अधिकाऱ्यांना टिकटॉकला अधिक वेळ देण्याचे आदेश दिले. यानंतर टिकटॉक पुन्हा काम करू लागला. कंपनीने पुनरागमनाचे श्रेय ट्रम्प यांना दिले. काही तासानंतर रविवारी टिकटॉकने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले. कंपनीने लिहिले, सेवा पुनर्संचित केली जात आहे. टिकटॉक अमेरिकेत ठेवण्यासाठी आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी जवळून काम करू. लॉस एंजेलिसची पुनर्बांधणी करून आगीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी कॅलिफोर्नियाला भेट देणार असल्याचं ट्रम्प यांनी भाषणानंतर सांगितलं. आगीमुळे सुमारे 40,000 एकर क्षेत्र जळून खाक झाले. यामध्ये
27 जणांचा मृत्यू झाला. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळावर हॉवर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक डॅनियल झिबलेटशी बोलले. डॅनियल यांच्या मते ट्रम्प हे मागील टर्मपेक्षा दुप्पट शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष असल्याचं सिद्ध होईल. ते पक्षाचे एकतर्फी नेते आहेत. सुप्रीम कोर्टात काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाकडे झुकलेल्या न्यायाधीशांचे बऱ्यापैकी बहुमत आहे. ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट धोरणांतर्गत चीनी विरुद्ध शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा भारतालाही होणार आहे. पुरवठा साखळीत भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे. अमेरिकन कंपन्या भारतात नक्कीच येऊ शकतात. यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी. नमस्कार.